इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्डमध्ये हॅट्रिक केलेली भारतातील पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह. आधी स्वतःची 50% गळती रोखा, मग कृष्णेवर डोळा ठेवा. राधाकृष्ण पाणी योजनेविरोधात जिल्हाधिकाऱ्यांना निर्वाणीचा इशारा. इचलकरंजी महानगरपालिकेच्या जुने दाणवाड जवळील कृष्णा नदी पात्रातून प्रस्तावित 89 MLD क्षमतेच्या राधाकृष्ण पाणीपुरवठा योजनेला शिरोळ तालुक्यातील नदीकाठच्या गावांनी तीव्र विरोध केला आहे. या संदर्भात राधाकृष्ण संगमभूमी जल आक्रोश समिती व दाणवाड पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना तांत्रिक व कायदेशीर हरकतींचे संयुक्त निवेदन सादर करण्यात आले. प्रशासनाने 15 दिवसात सकारात्मक निर्णय न घेतल्यास संपूर्ण शिरोळ तालुक्यात बेमुदत ठिय्या आंदोलन छेडण्याचा तसेच मुंबई उच्च न्यायालय व राष्ट्रीय हरित लवादाकडे धाव घेण्याचा इशारा देण्यात आला आहे. प्रमुख आक्षेप आणि मागण्या: कायद्याचे उल्लंघन, स्थानिक ग्रामपंचायतींना अंधारात ठेवून MWRR कायद्यानुसार आवश्यक असणारी अधिकृत जनसुनावणी न घेता ही प्रक्रिया राबवल्याचा आरोप आहे. जलतंटा व मृत जलसाठा: शेजारीच कर्नाटकाची योजना कार्यरत असल्याने आणि दूधगंगा वारंवार कोरडी पडत असल्याने उन्हाळ्यात हा जलस्रोत कायमचा मृत होऊन आंतरराज्यीय जलतंटा निर्माण होऊ शकतो. महापूर व मंदिराला धोका: मुख्य नदीपात्रातील अवाढव्य बांधकामामुळे 2019 व 2021 सारखा पाण्याचा फुगवटा वाढून खिद्रापूरचे ऐतिहासिक कोपेश्वर मंदिर व शेजारील गावे जलमय होण्याचा धोका आहे. पर्यावरण व प्राचीन वारसा: प्रकल्पाचे पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन केलेले नाही. तसेच जुने दाणवाड येथील जमिनीखाली सापडलेल्या प्राचीन दगडी घाट व नदीकाठची जमीन जॅकवेलच्या उत्खननामुळे खचण्याची भीती आहे. इचलकरंजीला टोला: इचलकरंजी महानगरपालिकेने आधी स्वतःच्या शहरातील 40 ते 50% होणारी पाणीगळती रोखावी आणि पंचगंगा नदीचे शुद्धीकरण करावे अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. या योजनेला जुने दाणवाड, नवे दाणवाड, दत्तवाड, घोसरवाड आणि सैनिक टाकळी येथील विशेष ग्रामस्थांनी एकमताने ठराव करून विरोध केला आहे. निवेदन देताना समितीचे अध्यक्ष संतोष आठवले, कार्याध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष सुकुमार पाटील, सचिव कुणाल पाटील, मुख्य समन्वयक ॲडव्होकेट राहुलराज कांबळे यांच्यासह पंचक्रोशीतील लोकप्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. शिरोळ तालुक्यातील पाण्यावर गदा येणार आहे. राजापूर बंधाऱ्याच्या खाली जर ही 6-7 गावं आणि दूधगंगाकाठची 6-7 गावं घेतली तर ही पूर्णपणे कर्नाटकला पाणी सोडलं तर त्या ठिकाणी नदीत पाणी असते. आणि एक वेळ आम्ही त्या शिरोळ तालुक्यातनं इचलकरंजी शहरासाठी पाणी पुरवठा वाढवून दिलेला आहे. परत आमच्या तालुक्यावर जे पाण्याचं संकट येत आहे आणि या गोष्टीचे आज हे सगळे निवेदन आम्ही कलेक्टर साहेबांना दिलं. त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली की या योजनेमुळं आमच्या भागावर पाणी टंचाई आणि दुष्काळाचं सावट पसरणार आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये एकदा जर तालुक्यातनं पाणी दिलेलं असतं तर दुसरी योजना परत त्याच तालुक्यातनं देता येणार नाही. आणि हातकणंगले तालुक्यामध्ये इचलकरंजी विभाग येत असताना हातकणंगले विभागातून त्यांनी पाणी पुरवठा करावा किंवा पंचगंगेचं प्रदूषित पाणी किंवा पंचगंगेचं प्रदूषण मुक्त करून त्या ठिकाणी त्यांनी पाणी पुरवठा करावा. कुठल्याही परिस्थितीमध्ये शिरोळ तालुक्यामधून परत पाणी त्यांना दिलं जाणार नाही अशी मागणी आम्ही कलेक्टर साहेबांच्याकडे केली. अन्यथा आम्ही या ठिकाणी ही जी 6-7 आणि दूधगंगाकाठची 6-7 गावं आहेत यांच्या शिरोळ तालुक्यातील ही गावं घेऊन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जन आक्रोशाने आंदोलन करण्याचा इशारासुद्धा या ठिकाणी दिलेला आहे. धन्यवाद. 3 जुलै कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर समस्त राधाकृष्ण संगमभूमी जल आक्रोश समिती दाणवाड पंचक्रोशी शिरोळ तालुका यांच्या वतीनं ही जी काय राधाकृष्ण जल उपसा योजना आहे इचलकरंजी महानगरपालिकेची त्याला विरोध करण्यासाठी ही कृती समिती स्थापन झाली. आणि ज्या दिवशी मुख्यमंत्री महोदयांनी या योजनेची घोषणा केली त्याच दिवशी नवे दाणवाड गावाने त्या ठिकाणी विरोधाचा ठराव केला. सर्वप्रथम सैनिक टाकळी गावाने विरोधाचा ठराव केला. त्यानंतर दत्तवाड आणि नंतर घोसरवाड, 2 दाणवाड आणि सैनिक टाकळी या 4 गावाचे सध्या ठराव आपल्याकडे आलेले आहेत. टोटल 7 गावाचे ठराव आपल्याकडे सध्या आलेले आहेत. आणि इथून पुढच्या काळामध्ये आमच्या या राधाकृष्ण संगमभूमीतला एक थेंबही पाणी आम्ही इचलकरंजी महानगरपालिकेला देणार नाही. जसं मागच्या वेळेला सुळकोडच्या योजनेच्या वेळेला काही लोकप्रतिनिधी म्हटले की इथे रक्ताचे पाट वाहतील
तर आमच्या या सगळ्या दानवाड पंचकृषीच्या सगळ्या शेतकरी, पशुपालक, शेतकरी आणि शेतमजूर यांच्या रक्ताचे जरी पाठ व्हाले तर मी पाण्याचा थेंब देणार नाही. हे आमची वजीरमूठ असणार आहे. आणि इथून पुढच्या काळात जर सरकार सकारात्मक दृष्टिकोनातून तांत्रिक बाबी सगळ्या तपासून ही जर योजना तात्काळ रद्द नाही केली तर आम्ही आक्रमक अशा पद्धतीनं शिरोळ तालुक्यामध्ये आम्ही आंदोलन छेडणार आहोत. प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.